पाचोऱ्यात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याचे सोलर फिटिंग व्यवसायाकडे 79,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान एसीबीने सापळा रचत 29,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता मनोज मोरे, वय 38, राहणार अभियंता नगर, पाचोरा, यास आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकातील त्यांचे कार्यालयातच रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हे सोलर फिटिंगचा व्यवसाय करतात. त्यांनी 3 प्रकरणांचे कागदपत्र तयार करून ऑनलाईन सादर केले होते. या तिन्ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी प्रति प्रकरण 3,000 रुपये प्रमाणे एकूण 9,000 रुपये लाच मागण्यात आली होती. तसेच यापूर्वी काढून दिलेल्या 28 प्रकरणांच्या रिलीज ऑर्डरसाठी ही लाच मागण्यात आली होती. दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिनांक 11 जुलै रोजी तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान संशयित आरोपी मनोज मोरे याने 3 प्रकरणांचे रेग्युलर प्रमाणे 9,000 रुपयांची मागणी केली. तसेच यापूर्वी एकूण 28 प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे. दरम्यान त्याचे तुम्ही वन टाइम पेमेंट करत आहात म्हणून 2,500 रुपयांप्रमाणे 70,000 रुपये होतात. त्यापैकी तुम्ही 30,000 दिले आहेत असे सांगत उर्वरित 40,000 पैकी पहिल्या हप्त्याचे आज 20,000 व चालूच्या 3 प्रकरणांचे 9,000 अशी एकूण 29,000 रुपयांची मागणी करून 29,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. जळगाव लाचलुचपत विभागाने आज 12 ऑगस्ट रोजी महावितरणचे सहाय्यक अभियंता मनोज मोरे यांच्या कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले. यामध्ये मनोज मोरे यांनी स्वतः लाचेची रक्कम स्वीकारली. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सदरची कारवाई जळगाव लाचलुचपत विभाग प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पो. राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, चालक सुरेश पाटील इत्यादींनी केली आहे. अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.